वय वर्षे 13 एवढे असणाऱ्या मुलाने स्वतःचे राहते घर सोडायचे आहे, स्वतःचे नाव बदलायचे आहे, खरे नाव ओळख लपवून ठेवायची आहे, शिक्षणासाठी घराबाहेर पडून वसतिगृहात राहायचे आहे, शिक्षण आणि नंतर ॲप्रेंटिस म्हणून काम करण्याचा हा कालावधी 6 वर्षांचा आहे. या काळात स्वतःच्या घरी तर जायचे नाहीच, पण कोणत्याही नातेवाईकाला भेटायचे नाही. घरातील माणसांजवळ बोलताना सुद्धा सर्वांपासून लपून आपले बोलणे कोणाच्या कानावर जाणार नाही याची काळजी घेऊन फोनवर बोलायचे आहे. आपण याची कल्पना करू शकतो का? वय वर्ष 13 असणारी किती मुले हे करू शकतील? ही सत्यकथा एडी जाकू नावाच्या एका जर्मन मुलाची आहे. 1920 साली एका जर्मन कुटुंबात याचा जन्म झाला. त्यावेळी पहिल्या महायुद्धात पराभूत झालेले जर्मन नागरिक अस्वस्थ होते. त्या देशावर कर्जाचा बोजा होता. चलनवाढीमुळे मार्कची किंमत घसरलेली होती. पावाच्या लादीसाठी पिशवीभर पैसे न्यावे लागत होते. बाजारात वस्तूंचा तुटवडा होता. नेमका यावेळी हिटलरचा उदय झाला. त्याचे आत्मचरित्र माईन काम्फ प्रसिद्ध झाले. अपयशाचा सारा ठपका ज्यू जमातीवर ठेवण्यात आला. सत्ता हिटलरच्या हातात आली. जर्मन तरुणांना भडकवून सत्तेवरची मांड बळकट करण्यासाठी हिटलरने स्टॉर्म ट्रूपर्स ही संघटना उभी केली. जर्मन देशात ज्यूंची होरपळ सुरू झाली. ज्यू मुलांना शिक्षणाचे दरवाजे बंद करण्यात आले. एडीचे प्राथमिक शिक्षण नुकतेच संपले होते. त्याला शाळेतून काढून टाकण्यात आले. आपले मूल शिकावे, सुरक्षित राहावे, सुखी व्हावे असे साऱ्या पालकांना वाटत असते. इसिडोर एडीचे वडील खूप हुशार होते. आपले मूल शिकायलाच हवे याबद्दल ते आग्रही होते. वॉल्टर शेलिफ या एका अनाथ जर्मन मुलाच्या नावाचे बनावट कागदपत्र त्याच्या वडिलांनी तयार केले. 13 वर्षाच्या एडीने वॉल्टर शेरिफ या नावाने जेटर अँड शिअरर या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळवली. पुढील 5 वर्षाच्या काळात कुटुंबाची, नातेवाईकांची कसलीही साथ नसताना या मुलाने इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. गुणवत्ता यादीत तो पहिल्या क्रमांकावर आला. ही केस मुलांनी अभ्यासायला, समजून घ्यायला हवी. हे कथन काल्पनिक नाही. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ज्यांची फरफट झाली, ज्यांच्या वाट्याला अनन्वित अशा वेदना आल्या, त्यापैकी एडी जाकू नावाच्या एका कथानायकाच्या आत्मचरित्रातील हे वास्तव आहे. मुलांनी शाळेत असताना अशी पुस्तके वाचायला हवीत. याविषयी संवाद व्हायला हवा. यामधून शिकण्यासारखे खूप काही आहे. आवर्जून वाचावीत अशा पुस्तकांची यादी प्रकल्पाला तयार करायची आहे. यासाठी योग्य अशा काही केसेस, कविता, कथा, पुस्तके आपल्याला माहिती असल्यास त्यांची यादी कळवावी ही विनंती आहे. धन्यवाद.